आता बोला. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या इंदूरमधील खजुराहो गणेश मंदिर, हलसिद्धी देवीचं मंदिर, विविध मंदिरं, दैवत, मल्हारराव होळकर यांची छत्री म्हणजे समाधीस्थळ, अहिल्याबाई होळकर यांचा हा राजवाडा, अतिशय जुना आणि दगडी बांधकामात केलेलं हे बांधकाम अहिल्याबाई होळकरांच्या श्रीमंतीचं जणू वैभवच असं म्हणायला हरकत नाही. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची संपूर्ण माहिती या राजवाड्यातील म्युझियममध्ये आपल्याला पाहायला मिळते. न्यायप्रिय अशी ही महिला त्या काळात तत्कालीन समाजाला तोंड देत अतिशय धैर्याने आणि अतिशय संयमाने हे वैभव तिने राखलं आणि पुढे नेलं. इंदोरमध्ये आमचं वास्तव्य असलेली ही इमारत म्हणजे शीश महल, 150 वर्ष पुराणत अशी ही वास्तू आज हिचं रूपांतर डॉमेट्रीत केलेलं आहे. पण एका जुन्या वास्तूमध्ये राहण्याचं आणि त्याचा वैभवाचा एक अनुभव घेण्याची आम्हाला संधी या वास्तूमध्ये मिळाली. याच वास्तूच्या समोर जुनी पुरातन अशी प्रकारचं राहण्याचं ठिकाण काच महल. इंदोर म्हणजे सराफा बाजार आणि खाण्याची चंगळ, तसंच वेगवेगळी कलाकुसर केलेली ही मंदिरं, 56 दुकान असा एक भाग या ठिकाणी आहे. त्याचप्रमाणे या मंदिरातली वास्तुकला अतिशय पुरातन अशा प्रकारची असलेली पाहायला मिळते. दगडी बांधकामं आणि पुरातन वस्तू ही आजही गतवैभवाच्या जुना अशा प्रकारच्या खुणा जपताना आपल्याला पाहायला मिळतात. होळकरांची ही वास्तू आणि तिचं जतन आजही मध्य प्रदेशच्या या सरकारी लोकांनी अतिशय सुंदरपणे करून ठेवलेलं आहे. दुर्गा मंदिर, विविध देवदेवतांची मंदिरं आणि वेगवेगळ्या वास्तूंचं हे वैभव मनाला भुरळ पाडतं. राम, लक्ष्मण, सीता यांचं हे मंदिर, तसंच दगडी बांधकामामुळे प्रशस्तपणा. यांनी सांदीपनी आश्रमात शिक्षण घेतलं, ती ही पवित्र भूमी. या भूमीमध्ये आज श्रीकृष्णाने शिकलेल्या 64 कलांचं प्रदर्शन इथे पाहायला मिळतं. तसंच 14 विद्या, महाभारत, रामायण यांचं चित्र या महर्षी सांदीपनी आश्रमात आपण पाहू शकतो. आणि श्रीकृष्णाने ज्या वास्तूमध्ये शिक्षण घेतलं ते पाहिल्यावर मनाला आनंद होतो. भुवनेश्वरी म्हणजे पृथ्वी माता मंदिर. जगामध्ये पृथ्वीचं मंदिर हे कुठेच नाही असं म्हणायला हरकत नाही, पण या ठिकाणी नर्मदेच्या काठावर मात्र हे मंदिर पाहायला मिळतं. या मंदिरात पृथ्वीला प्रदक्षिणा मांडली तर जगभर प्रदक्षिणा किंवा एक पूर्ण परिक्रमा केल्याचा आनंद मिळतो. 12 ज्योतिर्लिंगांपैकी 2 ज्योतिर्लिंग उज्जैनमध्ये किंवा इंदूरमध्ये आहेत. उज्जैन नगरीला पूर्वी अवंतिकापुरा असं म्हटलं जात असे आणि या वास्तूमध्ये 2 ज्योतिर्लिंगाचं दर्शन आपण घेऊ शकतो. तसंच कालभैरवाचं दर्शनसुद्धा या भूमीमध्ये आपण घेऊ शकतो. कालभैरवाचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी अनेक भाविक अतिशय नम्रपणे कालभैरवाच्या चरणी विलीन होत असतात. इथे डॉमेट्री किंवा या ठिकाणी असलेली ही दीपस्तंभ रोज दिव्यांनी प्रज्वलित केली जाते आणि ही प्रज्वलित केलेली दीपस्तंभ माला पाहिल्यानंतर मनाला अतिशय प्रसन्नता लाभते. एकाच ठिकाणी 4 धाम यात्रा तसेच वेगवेगळ्या प्रकारची देवस्थानं या ठिकाणी आपल्याला दर्शनासाठी मिळतात. चलचित्र, 3D चित्रकला आणि यानंतर ही नर्मदा नदी, नर्मदेच्या तीरावर ओंकारेश्वराचं दर्शन आपण घेऊ शकतो. ज्या ठिकाणी 4 कुंभमेळे भरतात ते हे ठिकाण आणि नर्मदेचं अतिशय खळाळणारं रूप पाहिल्यानंतर
मन अतिशय आनंदी होतं. त्यानंतर हा गजानन महाराजांचा मठ जो इंदोरमध्ये ओंकारेश्वर येथे स्थापित झालेला आहे. अहिल्याबाई होळकरांच्या या राज्यामध्ये गजानन महाराजांची ही वास्तू मनाला अतिशय आनंद तर देतेच, शिवाय कुठेतरी महाराष्ट्र आणि इंदोर यांचा ऋणानुबंध जतन केल्याचा पुरावा या वास्तूमध्ये आल्यानंतर आपल्याला मिळतो. अहिल्याबाई होळकरांचं हे महेश्वर येथील राजवाडा, राजधानी इंदोर आणि महेश्वर या ठिकाणी अहिल्याबाईंची राजवट असलेली आपल्याला पाहायला मिळते. काही वेळेला निवांतपणा किंवा उसंत किंवा विश्रांती घेण्यासाठी या माहेश्वरच्या वाड्यामध्ये अहिल्याबाई येत असत. या माहेश्वरच्या परिसरामध्ये अनेक कोष्टी किंवा ज्याला आपण विणकर म्हणतो ते विणकर आजही माहेश्वरी साड्या विणताना आपल्याला पाहायला मिळतात. या वस्त्रोद्योगाचा पाया हा अहिल्याबाईंनी या ठिकाणी घातलेला होता आणि एक वेगळं माहेश्वरी सिल्क नावाचं एक वेगळाच प्रकार जो जगभर आज प्रसिद्ध असलेला आहे तो पाहायला मिळतो. अनेक चित्रपटांचे वेगवेगळ्या प्रकारचे शूटिंगसुद्धा या माहेश्वरीच्या घाटावर आपल्याला पाहायला मिळतो. उत्तुंग असा हा संपूर्ण राजवाडा आणि समोर प्रसन्न असं नर्मदेचं दर्शन खरोखरच मनाला अतिशय प्रलोभन किंवा अतिशय प्रसन्नता मिळवून देतं. अहिल्याबाईंचा हा पुतळा, अहिल्याबाईंच्या ठायी ठायी असलेल्या पाऊलखुणा जणू काही त्यांनी केलेली राजवट, त्यांनी केलेलं राज्य कारभार हे सगळं या ठिकाणी पाहायला मिळतं. सराफा बाजार हे एक वेगळंच इथे पाहायला मिळतो. दिवसा सराफा बाजार आणि रात्री मात्र खाऊ गल्ली असं चित्र या इंदोरच्या खाऊ गल्लीमध्ये पाहायला मिळतं. अनेक प्रकारचे पदार्थ या ठिकाणी तुम्ही खाऊ शकता. मालपोहा, गुलाबजाम, रसगुल्ला, रबडी विथ जिलेबी असे वेगवेगळे नाविन्यपूर्ण पदार्थ चाखायला इंदोरमध्ये मिळतात. खवय्यांचे इंदोर असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. हे पहा, ही कुल्फी गोल्डन मॅन जवळजवळ बरेच तोळे किंवा बरेच किलोच्या प्रमाणात या व्यक्तीच्या अंगावर सोनं आहे आणि हे सोनं घालून तो रात्रीचा कुल्फी विकत असतो. ती कुल्फी घेण्यासाठी अनेकांची धडपड झालेली आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर इथे वैष्णव देवी यांचं सुद्धा दर्शन आपण गुफेच्या अंतरातून घेऊ शकतो. या गुफेत प्रवेश करून माता वैष्णव देवीचं सुद्धा आशीर्वाद आपल्याला या ठिकाणी मिळतात. या रथामध्ये श्रीकृष्ण आहे आणि श्रीकृष्णाच्या मांडीवर ससा, अतिशय विलोभनीय असं दृश्य. तिथे असलेली ही इलेक्ट्रॉनिक रिक्षा, तो चालवण्याचाही थोडासा अनुभव आम्ही घेतला. खूप मजा आली. हे कसं आलं त्याच्यात? हा राजवाडा आहे राणी रूपमती महाल. रोज नर्मदेचं दर्शन व्हावं अशी रूपमतीची इच्छा होती आणि तिने खास आपल्यासाठी हा महाल उंचावर असा बांधून घेतला. या महालाचं वैशिष्ट्य म्हणजे अतिशय थंड असा हा महाल आणि इथे उंचावर गेल्यानंतर आपल्याला नर्मदा माता दिसते. त्यानंतर हा जहाज महाल, वैशिष्ट्यपूर्ण असं शिल्प या जहाज महालाचं असं म्हणावं लागेल. चारी बाजूला पाणी आणि मध्ये असलेला हा महाल आणि त्याचं ओळख जहाज महाल या नावाने पाहायला मिळते. याचं वैशिष्ट्यसुद्धा पूर्ण प्राचीन पुरातन अशा प्रकारचं बांधकाम, दगडी बांधकाम, विलोभनीय अशा प्रकारच्या या शिल्पाकृती, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या या महालातल्या जर सुविधा पाहिल्यात तर इथे असलेली पाणी शुद्धीकरण जो आहे त्याचा प्रकल्प असं म्हणू आजच्या काळामध्ये, कारण शुद्ध पाणी कसं मिळेल यासाठी इथे खास सोय केलेली आहे. एका कप्प्यातून दुसऱ्या कप्प्यात असं हे पाणी जाताना आपल्याला पाहायला मिळतं आणि मग ते पाणी शुद्ध केलं जातं आणि त्याचा वापर त्यावेळेला राजवाड्यामध्ये केला जात होता. अतिशय प्रशस्त असा हा जहाज महाल आणि त्याचं बांधकाम आजही सुस्थितीत असलेलं पाहायला मिळतं. काही ठिकाणी मात्र हा जो आहे तो जहाज महालचा पूर्ण मॉडेल म्हणतात तसं प्रकारचं हे मॉडेल आहे. प्रचंड विस्तीर्ण असं त्याचं स्वरूप आणि दगडी बांधकाम हा
झुलता महाल असं म्हणू आपण त्याला. त्याचं बांधकाम हे थोडंसं झुकलेलं असल्यामुळे त्याला झुला किंवा झुलता महाल असंही म्हटलं जातं. म्हणजे बांधकामामध्ये पण वैविध्यपूर्ण